देखे सारा सार विचारिता, भ्रांती ते पाही असारता, तरी सार ते स्वभावता नित्य जाणे। प्रस्तुत प्राप्त समयी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेली ओवी ज्ञानेश्वरी या ग्रंथातील अध्याय क्रमांक 2 आणि दुसऱ्या अध्यायातील ओवी क्रमांक 136 अर्थात 133 आणि 133वी ओवी। या ओवीमध्ये भगवंत आपल्याला एक मार्गदर्शन करतात, माऊली आपल्याला मार्गदर्शन करतात। देखे सारा सार विचारिता, भ्रांती ते पाही असारता, तरी सार ते स्वभावता नित्य जाणे। या ठिकाणी मार्गदर्शन करत असताना माऊली म्हणतात, सार जे आहे ते सत्य आहे, सार जे आहे ते शाश्वत आहे, आणि सार जे काही आहे ते अविनाश आहे। पण आसार मात्र काय आहे तर आसार असत्य आहे, आसार नाशिवंत आहे, आसार जाणार आहे, आसार अशाश्वत आहे। आणि म्हणून सारासाराचा निवाडा ज्याला कळला, बरं का, सार कशाला म्हणतात आणि आसार कशाला म्हणतात याची जाणीव ज्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली, त्याला सत्य काय आणि असत्य काय याची जाणीव होते, ते सत्य असत्याची ओळख होते। या ओवीवर अर्थपूजा बांधण्याआधी ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या चिंचवली गावातील आपले कशिवले परिवाराचे दादा अर्थात कैलासवासी संदीप वामन कशिवले दादांना सोमवार दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी दुःखद निधन झालं, देवाज्ञा झाली। आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण आज या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। खरं तर या ठिकाणी या ओवीमध्ये मार्गदर्शन करत असताना माऊली म्हणतात, देखे सारा सार विचारता, भ्रांती ते पाही असारता, परिसार ते स्वभावता नित्य जाणे। जगामध्ये सार काय आणि असार काय हे ज्या वेळेला आपण शोधत असतो, पाहत असतो, त्यावेळेला आजची परिस्थिती अशी आहे की आसारच माणसाला सार वाटत असते, बरं का। जे असत्य आहे तेच माणसाला सत्य वाटत असतंय, कारण असत्याने सत्याचा ड्रेस केलेला आहे, वेश केलेला आहे। आणि म्हणून मग काय होतंय माहितीये का, आपल्याला ती जाणीव नसल्या कारणाने, आपल्या अंतःकरणामध्ये ती विवेक बुद्धी सारासार विचार नसल्या कारणाने आपण आसारालाच सार म्हणतो, आपण आसारालाच सार म्हणतो। आसार जे आहे तेच आपल्याला सार वाटत असतंय। पिंडी ते ब्रह्मांडी, जे ब्रह्मांडात आपल्याला पाहायला मिळतंय तेच पिंडामध्ये पाहायला मिळतंय, आणि जे आपल्या अंतःकरणामध्ये, जे आपल्या पिंडामध्ये पाहायला मिळतंय तेच आपल्याला ब्रह्मांडात पाहायला मिळतंय। वेगळं असं काही नाहीये, फक्त त्याची सांगड घालता आली पाहिजे, बरं का। संपूर्ण ब्रह्मांडाचा जर आपण विचार केला तर संपूर्ण ब्रह्मांड अर्थात मग त्याच्यामध्ये पंचभूत असतील, त्याच्यामध्ये 4 खाणी असतील, आलं का लक्षात? 5ही भूत, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश, त्या 5ही भूतांवर वावरणाऱ्या त्या खाणी अर्थात श्वेदज, अंडज, जारज आणि उद्भिज, त्याच्या पलीकडे जर पाहायला गेलं तर 84 लक्ष जीवयोनी जी कार्यरत आहे, जी कार्य करते ती, या सगळ्याचा जर आपण विचार केला तर हे सगळं कार्य करताना दिसतंय, हे सगळं राहडगाड चालताना दिसतंय। पृथ्वी पृथ्वीचं काम करते, आप आपाचं काम करते, तेज तेजाचं काम करते, वायू वायूचं काम करतोय, आकाश आकाशाचं काम करतंय। प्रत्येक खाणीचा जर आपण विचार केला तर ज्या खाणीमध्ये जे जीव जंतू, जे काही प्राणी पक्षी जन्माला आलेले आहेत, झाडं झुडप, ते त्या पद्धतीने कार्य करताना आपल्याला दिसतात। 84 लक्ष जीवयोनीचा विस्तार। पण एकीकडे शोधायला गेलं तर याच्यामध्ये सार काय आहे, सार काय आहे? प्रत्येक जीवाचा नाश आहे, तो कोणी असू द्या, हत्तीपासून मुंगीपर्यंत।
प्रत्येक जीवाचा नाश आहे. कुठल्याही खाणीमध्ये निर्माण झालेला प्राणी, कुठल्याही खाणीमध्ये जन्माला आलेला जो काही जीव असेल तो प्रत्येकाला नाश आहे, जाणार आहे. त्याच्या पलीकडे जर विचार केला तर जी पंचभूत आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, त्यांना सुद्धा प्रलयकाली नाश सांगितलेला आहे. प्रलयकाली त्यांना सुद्धा नाश सांगितलेला आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन सांगायचं तर माऊली म्हणतात त्रिगुण आसार. काय म्हणतात माऊली? त्रिगुण आसार. मग तिथे सार काय आहे? या पंचभूतांचा जो निर्माता आहे, या चारही खाणीचा जो निर्माता आहे, या 84 लक्ष जीव योनीचा जो निर्माता आहे, ते निर्गुण सार आहे. ते निर्गुण सार आहे. त्रिगुण सुद्धा आसार आहे. त्यांना निर्माण ज्याने केलंय, त्यांना सामर्थ्य जे देतंय, ज्याच्या गुणे ते कार्य करतंय, ते निर्गुण. काय आहे? म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यो चाले, म्या हलविल्या प्राणो हले, जे जगाते चालिता. ते सार आहे. ते निर्गुण सार आहे. चाले हे शरीर कुणाचे सत्ते, ज्याच्या सत्तेने हे शरीर चालतंय. अर्थात आम्ही डोळ्यातून पाहताना आम्हाला दिसतंय, आम्ही कानातून ऐकताना आम्हाला ऐकू येतंय, आम्ही तोंडातून बोलत असतो, आमची सर्व इंद्रिय कार्य करत असतात. पण ह्या सगळ्या इंद्रियांकडून कार्य करून घेणारा कोण आहे? त्याला सामर्थ्य देणारा कोण आहे? मग त्याची ओळख करून दिलेली आहे. वृक्षाची ही पान हले त्याची सत्ता. ज्याच्या सत्याने वृक्षाचं पान हलतंय, वृक्षाचं पान सुद्धा ज्याच्या सत्तेने हलतंय, ते सार आहे. ते ब्रह्मसार आहे. ते निर्गुण सार आहे. तो देव सार आहे. ते परब्रह्म सार आहे. पण त्याला जर काढायचं असेल, त्याची जर ओळख घ्यायची असेल, तर त्यासाठी मंथुनी नवनीता. बरं का? दुधामध्ये तूप आहे ना, पण ते दुधातलं तूप जर आपल्याला काढायचं असेल तर त्यासाठी प्रक्रिया करावी लागते ना. प्रक्रिया आहे. त्या क्रमानेच पुढे जावं लागतंय. क्रमानेच पुढे जावं लागतंय. जे काही असेल ते क्रम. नुसतं दुधात तूप आहे म्हणून दूध टोपभर दूध घेऊन जर आपण पुढे त्याच्या आपल्या पुढ्यात जर ठेवलं ते, आणि नुसतं त्या दुधाकडे जर आपण पाहत बसलो, ह्या दुधात तूप आहे, ते आपोआप बाहेर येईल, ते आपोआप मला मिळणार नाही, निघणार नाही. त्यासाठी प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया आपल्याला करावी लागणार आहे ना. आपण जर असं वाट पाहत बसलो की हे टोपभर दूध आहे, यातलं तूप कधी बाजूला होतंय ते बघू आपण, ते दूध फाटेल, नासेल, तूप नाही निघणार सहज. त्यासाठी ती प्रक्रिया करावी लागणार आहे. आपल्याला प्रक्रिया करावी लागणार आहे. उसामध्ये साखर आहे. जी साखर आपण खातो ती कशापासून बनवली जाते? उसापासून बनवली जाते. पण प्रक्रिया आहे ना. सहज मिळेल का? नुसते उसाची टिपरी कुटून असे ठोकून साखर पडेल का? प्रक्रिया आहे त्यासाठी. तिळात तेल आहे, पण ते तेल आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे, तर त्यासाठी प्रक्रिया आहे, त्यासाठी प्रयत्न आहेत, त्यासाठी सत्सद जो काही बुद्धी आहे त्या बुद्धीचा वापर त्या ठिकाणी केला पाहिजे. आम्हाला सुद्धा जर या सगळ्या जगातून सार शोधायचं, आमच्या अंतःकरणातून सार शोधायचं, आमच्या देहामध्ये सार काय आहे ते जर शोधायचंय, आसार जर बाजूला करायचा आहे, तर आम्हाला सुद्धा सत्सद विवेक बुद्धी पाहिजे ना. आम्हाला सुद्धा ज्ञान पाहिजे ना, त्याचं मार्गदर्शन पाहिजे. त्याचं मार्गदर्शन असून सुद्धा आपल्या सद्बुद्धीचा आपण वापर करता आला पाहिजे. आपल्या सद्बुद्धीचा वापर करता आला पाहिजे. बरं का? एका मार्गदर्शकाने सांगितलं, आपण जे काही खातोय, बरं का, जे फळ असेल, जे काही खातोय त्यातलं आतलं सार आहे आणि बाहेरचा आसार आहे. आतलं सार आहे, बाहेरचा आसार आहे. बाहेरचं टाकून द्यायचं असतंय, आतलं सार आहे ते खायचं असतंय. बरं का? आता त्याने ऐकलं, ऐकून बरोबर विचार केला, आणि विचार केल्यानंतर नेमका ती सीझन होती, करंडा जांभळांची सीझन होती.
बरं का माऊली. जांभळे खाली गेल्यानंतर ज्या वेळेला जांभळं त्याला मिळाले तेव्हा त्याने ते विचार केला त्या ठिकाणी, अरे आतलं सार आहे बाहेरचा आसार आहे. आता हा विचार तिथे करून चालेल का? जांभूळ हातात भेटल्यानंतर जर त्याने विचार केला का आतलं सार आहे बाहेरचं आसार आहे, बाहेरचं टाकून द्यायचंय आतलं खायचंय, आठी खाऊन चालेल का? आतली बाहेर सार आहे. मग ते जांभूळ खाताना त्याने ते बघितलं तर मग तेव्हा त्या मार्गदर्शनाने सांगितलं नाही 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 नाही, बाहेरचं सार आहे आतला आसार आहे. काय सांगितलं? त्याच्या हातात काय आता? जांभूळ आहे. आणि जो मार्गदर्शक होता त्याने काय सांगितलं? बाहेरचं सार आहे आतला आसार आहे. जांभूळ खाऊन झालं त्याचं, पण नंतर तो संत्रीच्या झाडाखाली गेला. आता संत्रीच्या झाडाखाली गेल्यानंतर त्याने तोच विचार त्या ठिकाणी केला, बाहेरचं सार आहे आतला आसार आहे, चालेल का? मग त्या ठिकाणी त्याला विचार आला, नाही नाही आतलं सार आहे बाहेरचा आसार आहे. मग त्याने ती साल काढली, आतल्या काचऱ्या ज्या काय असेल गर काय ते खाल्लं. बरं का? आता त्याच्या मनामध्ये काय विचार आला? एकीकडे बाहेरचं सार आहे आतला आसार आहे, दुसरीकडे बाहेरचं आसार आहे आतलं सार आहे. दोन्ही विचार त्याच्या मनामध्ये आले, पण तो आंब्याच्या झाडाखाली गेला. पार लागलेला आंबा, समजतंय ना? पार लागलेल्या आंब्याच्या झाडाखाली गेल्यानंतर पार पिकलेला आंबा त्याच्या पुढ्यात पडला. आता त्याने काय विचार करावा? आता त्याने विचार काय करावा? बाहेरचंही आणि आतलंही आसार आहे, मधलं सार आहे. बाहेरची साल आसार आहे, आतला पाठा आसार आहे, मधलं सार आहे. बरं का? ठीक आहे. आता त्याच्या मनामध्ये असा विचार आला, बाहेरचा आसार आहे आतलं आसार आहे मधलं सार आहे. आता त्याच्या हातात पेढा मिळाला. पेढा मिळाला तर त्याच्या हातात. आता त्याने काय करावं बरं? पेढ्यामध्ये काय सार आणि काय आसार शोधावं त्याने? खरं तर या जगामध्ये काय सार आहे काय आसार आहे हे कळण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन पाहिजेच पाहिजे, ज्ञान पाहिजेच पाहिजे. पण त्या ज्ञानाबरोबर आपल्याकडे सतसत विवेक बुद्धी पाहिजे, शोधण्याची सतसत विवेक बुद्धी पाहिजे. माऊली या ठिकाणी या ओवीमध्ये काय सांगतात? देखे सारासार विचार येता. तुम्ही सारासाराचा निवाडा जर घेतला तर भ्रांती ते पाही आसारता. भ्रांती नाशिवंत आहे, आसार जाणार आहे, देह नाशिवंत, देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. देह जर नाशिवंत आहे तर मग याच्यामध्ये सार काय आहे? ते सार एकदा काय माणसाला कळलं तर माऊली म्हणतात, तरी सार ते स्वभावता नित्य जाणे. नित्य म्हणजे शाश्वत आहे, सत्य आहे, अविनाश आहे, ते कधीही नाश पावत नाही, असं ते सार आहे. देह जातो, आत्मा जात नाही. जीवात्मा कधीही जात नाही, कधीही जात नाही. कधीतरी माऊली काय होतंय माहितीये का? आम्ही श्रद्धांजलीच्या वेळेला काहींच्या मुखातून ऐकतोय काय? त्यांच्या मृत आत्म्याला चिरशांती लाभो. हा शब्द बघा कसा आहे, कुठून शब्द काढतात, कुठल्या डिक्शनरीतल्या ते त्यांनाच माहिती. बरं का? मृतात्मा, आत्मा कधीच मरत नाही. तो मृतात्मा झाला कसा? आत्मा कधीच मरत नाही. ज्याप्रमाणे आम्ही एखादा शर्ट काढावा, लाल शर्ट काढावा, काळा घालावा, काळा शर्ट काढावा, सफेद घालावा, त्याप्रमाणे तो जीवात्मा शरीर बदलत असतो, कर्माप्रमाणे, विचाराप्रमाणे त्या माणसाच्या. बरं का? आपली ज्याप्रमाणे कर्म आहेत ना त्याप्रमाणे तो जीवात्मा शरीर बदलत असतो. मग आम्हाला त्याला शोधायचं आहे. कुठं शोधावं हे महत्वाचं आहे. आम्ही बोलतोय फक्त मुखातून, कुठे शोधिशी रामेश्वर आणि कुठे शोधिशी काशी. अंतरीचा भगवंत राहिला उपाशी. आम्ही फक्त बोलतोय, पण याचा विचार किती करतोय बरं आम्ही? अंतःकरणामध्ये किती विचार करतोय याचा? समजतंय ना? आम्ही फक्त मुखातून बोलतोय, पण विचार करतोय का? त्यावेळेला आमच्या अंतरीच्या अंतरात्म्याचा आम्ही विचार करतोय का? त्यावेळेला आमच्या अंतःकरणामध्ये त्या अंतरात्म्याचा विचार येतोय का? हा विचार आम्ही केला पाहिजे ना. ते सार आमच्या जवळ आहे, पण शोधता आलं पाहिजे ना.
एक आजी की नाही रात्रीच्या वेळेला ती बत्ती घेऊन अंगण्यामध्ये काहीतरी शोधत होती, काहीतरी शोधत होती ती आजी. एक वाट सुरू त्याच्या अंगण्याच्या बाजूच्या रस्त्यातून चालला होता. त्याने विचार केला, आजी आहे, वृद्ध आहे, चष्मा लावलेला आहे, बत्तीच्या उजाड्याने काहीतरी शोधते, आपण मदत करावी. आणि म्हणून तो जवळ आला. जवळ आल्यानंतर आजीला विचारला, आजी काय शोधते ग तू? अरे माझी सुई हरवले दादा. काय म्हणते ती? दादा माझी सुई हरवली. आता तोही तिथे शोधायला लागला. तेवढ्यात त्या आजीचा नातू कामावरून आला. तोही पाहतोय एक कोणतरी माणूस आणि आजी काहीतरी शोधते. त्याने विचारलं, आजी काय शोधते ग? आजीने सांगितलं, बाळा अरे माझी सुई हरवली रे. तोही तिथे शोधायला लागला. का तर जोपर्यंत आजीची सुई मिळत नाही तोपर्यंत आजी काही घरात येणार नाही, बरं का. सुई शोधण्यामध्ये तिघेही दंग झाले. ते शोधायला लागले ती, बरं का. एक सत्पुरुष तिथून जात होता. त्याने बघितलं हे तिघे जण काहीतरी शोधतायत. म्हणून तो पुरुष तो जवळ आला आणि त्याने विचारलं, काय शोधतायत? म्हणे आमच्या आजीची. तो माणूस बोलतो, ह्या आजीची. आजी बोलते, माझी सुई हरवलेली आहे आणि मी ती शोधते. त्या सत्पुरुषाने पहिला प्रश्न केला, आजी सुई हरवली कुठे ग? तेव्हा ती म्हणाली, माझी सुई वठाणामध्ये हरवली. सुई हरवली कुठे? घरामध्ये. वठाण माहिती आहे ना? पहिले घर किती पण मोठा असला तरी रूम 3च, स्वयंपाक रूम, वठाण न वटी, बरोबर आहे का नाही? या खोल्या बिल्या पडव्या बिडव्या नंतर आल्या. पूर्वीची घरं जर पाहायला गेलं तर किती मोठी जरी घरं असली तरी रूम 3च. एक स्वयंपाक रूम, तो पण असा भला मोठा स्वयंपाक रूम. वठाण म्हणजे आळीमध्ये जर कुठे काही कार्यक्रम असला तर जेवायला कुठं? वठाणात, बरोबर आहे की नाही? आणि ओटी, काहींच्या ओटी अशा ओपन असायच्या. असो, मग जेव्हा त्या सत्पुरुषाने विचारलं त्यावेळेला ती आजी बोलते, माझी सुई वठाणामध्ये हरवलेली आहे. मग तेव्हा सांगितलं, आजी वठाणामध्ये हरवलेली सुई अंगण्यात जर शोधत असाल तर सांगा ना, किती वेळ शोधल्यावर सापडेल? किती वेळ? उजेडेपर्यंत जरी शोधली तरी सापडणार नाही, सापडणार नाही. तसं आमचं जिथं हरवलंय तिथं शोधलं पाहिजे ना आम्ही. आम्ही शोधायला कुठे जातो? आम्हाला देव पंढरपूरचा पांडुरंग कळतोय, पण गावातल्या मंदिरात आम्ही कधीच जात नाही. आळंदीचा देव आम्हाला कळतोय, देऊचा देव आम्हाला कळतोय, काशीचा देव आम्हाला कळतोय, पण आमच्या जवळ जो आहे, आमच्या घरात जो आहे, आमच्या अंतःकरणामध्ये आहे, तो विसरून जातोय ना आम्ही. आणि त्याचं विस्मरण होतंय म्हणून आमच्याकडून पापकर्म घडतात. त्याचं विस्मरण होतंय म्हणून पापकर्म घडतात ना. पापकर्म घडण्याचं कारण काय आहे? पापकर्म करणारा मनुष्य पहिले चारही बाजूला पाहतोय, मला कोणी पाहतय का? मी जे करतोय ते कोणाला दिसतंय का? त्याला कोणी आहे का? कोणी पाहतय का? नाही, ही त्याची खात्री पटली का मग तो पाप कर्म करतोय. आता ज्या वेळेला त्याच्या अंतःकरणामध्ये असा विचार येतोय की मला कोणी पाहतय का, त्याच वेळेला जर त्याच्या मनामध्ये विचार असला की अरे बाहेर जरी कोणी पाहत नसेल तरी माझ्या अंतःकरणामध्ये, माझ्या मनामध्ये, माझ्या आतमध्ये अंतरात्मा मला पाहतोय, तो देव मला पाहतोय. आत्मा आहे सर्व साक्षी, हे बोली जे पूर्व पक्षी. चोरून गुप्त रूपे करावे ते आत्मयास होते ठावे, कर्तृत्व याचे स्वभावे सकळ काही. आम्ही जे जे काही करतोय ना, ती क्रिया करायच्या आधी त्या अंतरात्म्याने आम्हाला पकडलेलं असतंय. कारण विचार आला अंतःकरणामध्ये, त्याच्या तिथेच आहे ना, तो तिथेच त्याला पकडतोय ना. अरे चोरी नंतर करतोय तो, पण ज्या वेळेला प्लॅनिंग करतोय ना त्याच वेळेला त्या भगवंताने त्याला पकडलेलं असतंय, त्या देवाने, त्या अंतरात्म्याने त्याला पकडलेलं असतंय. शोधता आलं पाहिजे. ह्या आसारामध्ये सार आहे, शोधता आलं पाहिजे. खाण्यातलं माणसाला कळतंय की नाही? कितीही मूर्ख माणूस असेल तरी केळं त्याच्या हातात पडलं की साल काढणार, गर खाणार. किती मूर्ख माणूस असू द्या. मग ज्ञानी माणसाला कर्माचं का कळत नाही? मूर्ख तर लांबच गेला. आपण ज्यांना ज्ञानी समजतोय, कर्माचं का कळत नाही त्यांना? काय कर्म करावीत, कसं जगावं, कसं वागावं हे कळू नये का? त्या पोपटाला त्या माणसाने, त्या साधूने शिकवलं त्याला,
बरं का. कधीही गाफील राहायचं नाही. ऐकताय ना, साधू काय शिकवतोय त्या पोपटाला? कधीही गाफील राहायचं नाही, कधीही कुठेही एक ठिकाणी जास्त वेळ बसायचं नाही. बरं का. पारधी येईल, जाळा टाकील, जाळ्यात सापडलास गुंतला जाशील, निघता येणार नाही, पारधी तुला पकडून घेऊन जाईल. ऐकताय ना, तो साधू त्या पोपटाला सांगतोय, शिकवितोय. एवढा शिकवला की त्याचं पाठ झालं, ते पाठ झालं, बोलायला लागला तो. कधीही गाफील राहायचं नाही, एक ठिकाणी गुंतून राहायचं नाही. पारधी येईल, जाळा टाकील, जाळ्यात सापडला ना की तो पारधी तुला पकडून नेईल. कधीही त्या पारधीच्या जाळ्यातून तू सुटणार नाही, तो पारधी तुला पकडून घेऊन जाईल. बरं का. कालांतराने काय झालं माहितीये का, त्याच्या पाठ झालं हे वाक्य. पण पारधीच्या जाळ्यात सापडला ना. बरं का. पारधीच्या जाळ्यात सापडला आणि नेमकं काय झालं माहितीये का, पारधीच्या जाळ्यात सापडल्यानंतर त्या पोपटाला त्याने पकडलं, पारधीने घेऊन गेला आणि घेऊन गेल्यानंतर काही वेळानंतर तो पारधी त्या पोपटाला बाजारामध्ये विकायला घेऊन गेला. ऐकताय ना, तो पारधी त्या पोपटाला बाजारामध्ये विकायला घेऊन गेला. त्याच बाजारामध्ये तेच साधू पुरुष फिरत होते काही कामानिमित्त. बघितलं त्यांनी, तो पोपट बोलतोय तिथे त्या पारध्याच्या पुढ्यात. कधीही गाफील राहू नये. समजतंय ना, एकाच ठिकाणी कुठेतरी गुंतून राहू नये. पारधी येईल, जाळा टाकील, तुला घेऊन जाईल. पारधीच्या जाळ्यामध्ये जर सापडलास तर पारधी तुला कधी सोडणार नाही. त्या पोपटाकडे बघितलं, त्या साधूच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. अरे पाठ केलं रे. समजतंय ना, पाठ केलं, पण त्या पाठांतराचा तुला उपयोग काहीच झाला नाही ना. काही झाला? पाठ केलं ना त्याने, त्याला ज्ञान होतं ना, पण ज्ञान असून त्याचा उपयोग काय झाला? शेवटी पारध्याने पकडलं, पारधी घेऊन गेला. त्या पोपटाकडे बघून ना त्या साधूच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. का अश्रू आले माहितीये का? एवढा शिकवून पण समजला नाही, एवढा शिकून पण सुधारला नाही. त्या पोपटाकडे ज्या वेळेला ते साधू निरीक्षण करत पाहत होते ना, निरीक्षण करत बसले होते ना, त्यावेळेला त्या पारध्याला वाटलं की हा पोपट या साधूला आवडलेला आहे, यांची घ्यायची इच्छा आहे आणि म्हणून साधू आहेत, आपण 5 रुपये कमी करूया, काही किंमत कमी करून यांना देऊया. आणि म्हणून तो पारधी म्हणतोय, बाबा महाराज, तुम्हाला जर पोपट हा आवडला असेल ना तर तुम्ही देणार ती किंमत द्या आणि घेऊन जा. ऐका ना महाराज काय बोलतात, फुकट पण नको. महाराज काय म्हणतात? फुकट पण नको. का? फक्त पोपट पंछी करणारे, फक्त इतरांना शिकविणारे, फक्त ज्ञानी आहे म्हणून मिरवणारे साधू म्हणतात फुकट पण नको या आम्हाला. आम्हाला कसे पाहिजे? भले बोलून नाही दाखवलं तरी चालेल, ज्ञान कमी असलं तरी चालेल, आचरणात असलेले पाहिजे. समजतंय ना? आम्हाला सार शोधायचं आहे, आसार बाजूला करायचं आहे. आम्ही ते शोधलं पाहिजे ना कुठे आहे. आमच्या जवळ आहे, आमच्या अंतःकरणामध्ये आहे, फक्त शोधता आलं पाहिजे. सगळं काही आमच्या घरात आहे, सगळं आमच्या घरात आहे. बरं का. काय त्याला काही लिहायचं होतं की काही वाचायचं होतं, असं काहीतरी काम लागलं आणि तो चष्मा शोधायला लागला. बरं का. चष्मा शोधायला लागला. हा ड्रॉवर उघड, त्या ड्रॉवर मध्ये बघ, त्या कपाटात बघ, इकडे बघ, तिकडे बघ. बरेच प्रयत्न केले त्याने, पण त्याला काही चष्मा सापडला नाही. आलं का लक्षात? आता माणसाचे सगळे प्रयत्न झाले की मग तो लगेच घरामध्ये आरडाओरडा करायला तयार होतो. सगळ्यांचा नियम तोच आहे, सारखाच आहे. बरोबर आहे की नाही? बरेच प्रयत्न करून जर एखादी वस्तू त्याला सापडली नाही की मग तो पहिले पोरांच्यावर राग करतो, यांनी काहीतरी केलं असेल, यांनी कुठेतरी ठेवलं असेल. बरं का. नेमकं त्यावेळेला मुलं घरात नव्हती, बाईला ओरडायला लागला. त्या बाईला आवाज द्यायला लागला, अगं ऐकलंस का? येतेस का? मला हे अमुक अमुक वाचायचंय, अर्जंट आहे, महत्वाचं आहे, माझा चष्मा सापडत नाही ग. बरं का.
आणि ती बाई स्वयंपाक घरातून ज्या वेळेला त्याच्या जवळ आली, बाहेर आली, काही अंतरावर असतानाच तिने त्याच्याकडे बघितलं. त्याचं निरीक्षण केल्याबरोबर काय बोलली माहितीये का? तुम्हाला तर ना डोकंच नाही. काय म्हणाली? तुम्हाला तर डोकंच नाही, आणि मला किती मोठं डोकं आहे हे दाखवायला त्याने जसा हात वरती केला, चष्मा पण तिथे सापडला. समजतंय ना? हे काय आहे? डोकं नाही. मग अरे डोकं नाही, चष्माच आहे म्हणतोय. तुझ्या जवळच आहे ना, पण शोधशील तर सापडेल ना. समजतंय ना? सार जे आहे ना ते आसाराच्या मध्येच लपलेलं आहे. नवे नवे आसाराला किंमत सारामुळे आहे. आसाराला किंमत सारामुळे आहे. बघा, आम्ही संत्र्या किलोने विकत घेतोय. आता काहीतरी 100 रुपयाला 1.5 किलो आपल्या रस्त्याला मिळतात, बरं का? मोठे अगदी दुकानं लावल्यात त्यांनी, 100 रुपयाला 1.5 किलो. साली सकट पैसे मोजतो ना आपण. पैसे साली सकट मोजतोय की नाही? घराला जी किंमत आहे तीच किंमत सालीला आहे, आसाराला आहे. नवे नवे सारामुळे आसाराला किंमत आहे. सारामुळे आसाराला किंमत आहे. दुसरं, काही वेळेला आसारापासूनच आम्हाला सारापर्यंत पोहोचता येतंय. कधीतरी आम्हाला असं वाटतंय ना, ज्या वेळेला आम्ही राईस मिल मध्ये 2-4 दिवस वाट बघत बसतोय कधी नंबर लागतो भात नेल्यानंतर, तेव्हा मग एखादा शेतकरी वैतागतो. काय माहितीये का? देवाला द्यायचंच होतं तर मग डायरेक्ट तांदूळ का नाही दिलं? दादा, वरच्या टर्फलामुळे ते तांदूळ तुझ्या घरापर्यंत व्यवस्थित पोहोचणार आहे. जर वरचं टर्फल दिलं नसतं तर तांदूळ तुझ्या घरापर्यंत पोहोचले नसते. बरंच काही बोलण्यासारखं. हे शरीर नाशिवंत आहे, जाणार आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? माती होणार आहे, याची राख होणार आहे एकदा अंतरात्मा निघून गेल्यानंतर. अंतरात्मा आहे तोपर्यंत ह्या आसाराला किंमत आहे. एकदा तो अंतरात्मा, एकदा सार निघून गेला की आसाराला किंमत शून्य आहे. शून्य किंमत आहे. तुमच्या घराच्या जवळ एखादा जर पिंजरा असेल तर तो तेव्हाच शोभून दिसतो ज्या वेळेला त्या पिंजऱ्यामध्ये एखादा पक्षी असतो. येणारा जाणारा त्या पिंजऱ्याचं निरीक्षण तेव्हाच करत असतो ज्या वेळेला त्या पिंजऱ्यामध्ये एखादा पक्षी असतो. जेव्हा तो पिंजऱ्यातला पक्षी उडवून जातो ना, उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, मग मात्र कोणीही त्या पिंजऱ्याकडे ढुंकूनही पाहत नाही. किती असू द्या, किती चांगला असू द्या पिंजरा, कोणीही ढुंकून पाहत नाही. कोणीही ढुंकून पाहत नाही. तो देव आहे तोपर्यंत आम्ही एकमेकावर प्रेम करतो, एकमेकाला जीव लावतो, एकमेकाशी जे काय असेल त्या पद्धतीने वागतोय आम्ही. देव आहे तोपर्यंत. हा माझा आहे दादा, ती ताई माझी आहे, बाबा माझा, आई माझी, मुलं माझी, बाई माझी. एकमेकावर प्रेम आम्ही कुठपर्यंत करतोय? तो अंतरात्मा आहे तोपर्यंत. एकदा अंतरात्मा निघून गेला की किती जीवाभावाचा असू द्या, खरं तर टायमिंग बघत असतात, वेळ पाहत असतात, बरं का? तेच जीवाभावाचे सगळे सोयरे सुद्धा बोलत असतात. राहिलंय ना एखादं यायचं ते येईल तिथपर्यंत, नंतर आंघोळीला तर घ्या. किती उशीर करता, किती वेळ करता? तेच म्हणतात, किती वेळ ठेवणार? फार अगदी जीव आहे त्या आजीमध्ये, म्हणजे म्हणून काय घरातले बोलतील का राहू दे आता आजीला आपण काचीच्या पेटेमध्ये बंद करून ठेवू, कमीत कमी रोजचं दर्शन तरी घडेल. आसाराला किंमत काय आहे? शून्य किंमत आहे आसाराला. एकदा घर काढून घेतलं की साल आम्ही अशी फेकतोय, कुठे पडली ते पण पाहत नाही. काय माऊली, कुठे पडली ते पण पाहत नाही. ही किंमत आहे आसाराला. म्हणून सार शोधायचंय आम्हाला, सार, आणि ते सार आमच्या जवळ आहे, फक्त शोधता आलं पाहिजे. हिऱ्याचा व्यापारी ज्या वेळेला तो निघाला, हिऱ्याचा व्यापारी बाजार करण्यासाठी, बाजारात ते हिरा विकण्यासाठी ज्या वेळेला निघाला. आता पूर्वी कसं वाहनं वगैरे नव्हती, बाजार लांब लांब असायचे, काही अंतरावर पायी जावं लागायचं, मध्ये 1-2 वस्ती करावी लागायची, काही दिवस चालावं लागायचं, त्यावेळेला ते बाजारापर्यंत पोहोचायचे. अशा प्रकारे असायचं ते. बरं, मग असे जाताना एकटे जात नव्हते ना,
हा मित्र तो मित्र अमुक तमुक अनेक व्यापारी एकत्र जायचे, एकमेकाला आधार व्हायचा, एकमेकाला तेवढंच सोबत व्हायची, जाता येता बाता गोष्टी करता करता गप्पा गोष्टी करता करता वेळ निघून जायचा, त्यामुळे अनेक जण असे जायचे. पण मग त्यांच्याच बरोबर काही न दिसणारे न समजणारे चोर म्हणतो आपण, बरं का, आपल्याच जवळून कधी काढून घेतात पत्ता आपल्याला कळत नाही, गेला बाबा फसवून गेला, काही कालांतराने कळते त्यांनी फसवलं आपल्याला. असे काही असतात न दिसणारे चोर, त्यांच्यामध्येच. आता एका हिऱ्याच्या मालकाच्या त्या व्यापाऱ्याच्या बरोबर तो होता आणि तो त्याच्या जवळच राहायचा, त्याच्याशी बोलायचा, प्रेमाने मस्त गोड 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 बोलायचा. पण त्या हिऱ्याच्या व्यापाऱ्याने जाणलं की हा एवढा जवळ आलाय, हा एवढा गोड गोड बोलतोय, त्याची नजरेवरून ओळखतंय. घरामध्ये एखादा माणूस आला का त्याच्या नजरेवरून आपण लगेच ओळख घेतोय, हा माणूस कुठल्या विचाराचा आहे. त्याच्या नजरेवरून, त्याच्या राहण्यावरून, वागण्यावरून त्या हिऱ्याच्या मालकाने संपूर्ण दिवसभर जाणलं की हा काहीतरी वेगळाच आहे. आणि म्हणून मग ठीक आहे, माझ्या जवळ झोपतोय झोपू दे, माझ्या जवळ राहतोय राहू दे. पण तो काय करायचा माहितीये का, हा हिऱ्याचा व्यापारी झोपला की तो चोर रात्रीचे उठायचा, कधी याची बॅग तपास, कधी याचं गाठोडं तपास, कधी याचे खिशे तपास, कधी याने बाकीचे राहिलेले कपडे जे आहेत ते तपास. असं करता करता 2 दिवस 3 दिवस निघून गेले. 4थ्या दिवशी मार्केटमध्ये पोहोचले. त्या बाजारामध्ये पोहोचल्यानंतर ज्या वेळेला तो हिऱ्याचा मालक तो हिरा विकण्यासाठी खिशात हात घालून तो हिरा काढतोय, स्वतःच्या कमीजाच्या खिशामध्ये हात घालून, त्या शर्टच्या खिशाला हात घालून तो हिरा काढतोय. ज्या वेळेला त्याने त्या स्वतःच्या शर्टच्या खिशामध्ये हात घालून हिरा काढला, त्यावेळेला तो चोर आश्चर्य करायला लागला का हा खिसा मी आतापर्यंत 10 वेळा तपासला असेल. किती वेळा? 10 वेळा. पण मला काही हिरा भेटला नाही. मग या हिरा गायब करायची याच्याकडे काय जादू आहे म्हणून मग विचारावी, माहित करून घ्यावी, कमीत कमी तेवढं तरी आपल्याला माहिती मिळेल म्हणून हात जोडले त्याने आणि म्हणाला, महाराज दादा, मला ओळखलं असेल तुम्ही कदाचित कोण आहे मी आणि कशासाठी तुमची संगत केली. हो म्हणे, ओळखलं ना. मला फक्त एवढंच सांगा, तुमचं गाठोडं, तुमची बॅग, तुमची पिशवी, तुमचे कपडे, तुम्ही घातलेले सुद्धा आणि न घातलेले सुद्धा सगळे तपासले, 4-4, 5-5 वेळा तपासले. ज्या खिशातून तुम्ही जो हिरा काढला तो खिसा तर मी आतापर्यंत 10 वेळा तपासला असेल, पण मला काही हिरा सापडला नाही. सांगा ना, तो हिरा तुम्ही काय करायचे, कुठे ठेवायचे, मला का सापडला नाही. गेले 3 दिवस मी 3 रात्रभर झोपत नसायचो, तो हिरा तपासायचो, शोधायचो, पण मला सापडला नाही. त्यावेळेला त्या हिराच्या मालकाने सांगितलं की दादा, पहिल्याच दिवशी तुझ्या नजरेतून, तुझ्या वागण्यातून मी जाणलं की ती चोर आहे आणि तू चोर आहेस म्हणून रोज झोपताना तुझ्या खिशामध्ये मी हिरा ठेवायचो. काय बोलतो तू? झोपताना मी तुझ्या खिशामध्ये हिरा ठेवायचो आणि निर्धास्त झोपून घ्यायचो, कारण मला माहितीये चोर कधी स्वतःला शोधत नाहीत. काय समजतंय? त्याला अख्ख्या गावाच्या उखाल्या पकाला दिसतात माऊली. अख्ख्या गावाने काय केलं, कोण कुठे आहे, कोण कुठे नाही, सगळं दिसतंय त्याला, पण मी काय करतो हेच त्याला कळत नाही. समजतंय ना? एकदा का त्या 2-4 बाया एकत्र जमल्या ना का, हिची सून कशी, तिची सासू कशी, ही काय करते, ती काय करते, हिचं काय चाललंय, तिचं काय चाललंय, यांचे धंदे काय, त्यांचे धंदे काय, सगळं अख्ख्या गावाच्या उखाल्या पकाला करते. बरं, उडता उडता बोलतात पण ना, नाहीतरी माणसाच्या बरोबर काय येत आहे बाई, हे बोलू चालू त्याच या बोलू चालू त्या अख्या गावाच्या उकाल्या वागाल्या. काहीही न करता आम्ही पाप कर्म करतोय, आम्हाला कळत नाही. संत काय म्हणतात, अरे तुम्हाला काही नसेल गप्प बसा, नामस्मरण करत बसा, आणि तेही जमत नसेल तर काहीच करू नका, गप्प बसा. कमीत कमी पाप तरी करू नका ना. पुण्य तर जमत नाही ना तुम्हाला, पुण्य तर जमत नाही ना, मग गप्प बसा, पाप नका ना करू. एखादी घटना फक्त गावामध्ये काहीतरी घडू द्या बस. पायरीवर बसल्यापासून लहानापासून तर मोठ्यांपर्यंत, वृद्धांपर्यंत विषय तोच विषय. माऊली काय झालं माहितीये का, ते गावातली एक मुलगी कॉलेजला जायची. कॉलेजला गेल्यानंतर बिचारीला सकाळपासून काही खायला मिळालं नव्हतं.
दुपारी उशिरा कॉलेज सुटला आणि तोपर्यंत काय झालं, येता येता तिला चक्कर आली, रस्त्यामध्ये पडली. मोबाईल बरोबर असतो ना, पण मोबाईल स्विच ऑफ झाला होता, कारण रील्स पाहून पाहून तिने बॅटरी संपवली होती. बरोबर, असू दे. कोणाला फोन करायचा, बरं नंबर काढायला नंबर तर भेटायला पाहिजेत. आता ही इकडे चक्कर येऊन पडलेली, तिला दवाखान्यात न्यायची, उपचार करायचे का ते बॅटरी लावायची चार्जिंगला, काय सुचता येते त्या टायमाला, कोणाला काही सुचत नाही. त्या 2-3 मैत्रिणी होत्या, त्यांनी लगेचच एक रिक्षा बघितली, रिक्षामध्ये टाकली, दवाखान्यामध्ये नेली. 1-2 तास तिच्यावर उपचार चालू झाले. रोज 5 वाजता येणारी मुलगी 5:30 झाले, 6 वाजले, 7 वाजले, 7:30 वाजले, अजून का आली नाही, म्हणून घरामध्ये आरडाओरड चालू झाली. फोन लागत नाही, फोन नॉट रिचेबल. काय आणि अशी काही घटना घडली की त्यांच्या घरी जाणाऱ्या महिला पण काय काय घेऊन जातात त्यांचं त्यांनाच माहिती. कोण काय सांगेल, तुमचा एखादा लहान मुलगा वेळेवर नाही येऊ द्या ना, लगेच बोलतील पोरा चोरणारी टोली येते, हो का? चांगलं नाही सांगणार. अमुक ठिकाणी अमुक पोरा पकडली होती, त्या बायांनी त्यांना पकडलं म्हणून तो मुलगा वाचला, बारीक पोरा. तर तुमच्या पोरा एवढाच ना. आता तुमच्या पोरा एवढा म्हटल्यानंतर त्यांच्या मनात काय येईल? आणि काय झालं, गावभर आरडाओरडा, मुलगी गेली, मुलगी गेली, मुलगी गेली, अख्ख्या गावभर आरडाओरडा. खरं तर ती मुलगी कुठेच गेली नव्हती, हॉस्पिटलमध्ये होती, उपचार चालू होते. घरी आल्यानंतर समजलं त्या मैत्रिणींनी तिला दवाखान्यात नेऊन, पण तोपर्यंत पार अख्ख्या गावाने तिची वाट लावून टाकली होती. चांगला विचार आमच्या मनात कधीच नाही ना, कधीच नाही. बसल्या बसल्या आम्ही पाप करतोय, आम्हाला कळत नाही. एका महिलेचा पती शेतावर काम करतोय, ऐका ना, शेतावर काम करतोय, राबतोय म्हणून बिचारेनी मस्त की भाकरी वगैरे तयार केल्या, चांगली भाजी तयार केली. ती भाजी पण अशी तयार केली की जेणेकरून माझ्या नवऱ्याने 2 घास जास्त खाल्ले पाहिजेत. का? बिचारा राबतोय शेतावर, चांगल्या प्रकारे जेवण त्यांना गेलं पाहिजे. ती भाजी भाकरी टोपलीमध्ये भरली ताई, ती टोपली डोक्यावर घेऊन आणि निघाली शेताच्या दिशेने. पण ऐका ना, शेताच्या दिशेने बांधावरून जात असताना वरून एक घार चालली होती, त्या घारीने एक साप पकडला होता. बरं का माऊली, त्या घारीच्या चोचीमध्ये तो साप होता, त्याला वेदना होत होत्या, त्याला त्रास होत होता. त्या वेदना, त्या त्रासामुळे त्याने काय केलं, त्याचं गरळ ओकलं गेलं, अर्थात त्याचं ते विष त्याने तोंडातून सोडलं. जे सोडलं ते त्या दुर्डीतल्या असलेल्या भाकरींवर पडलं. बिचारीला काही माहिती नाही. नवऱ्याच्या जवळ गेली, नवरा आनंदात ती भाकर खातोय, ही सुद्धा एक्स्ट्रा भरवते, अहो खा, अजून खा, अजून खा, अजून खा. काही माहिती नाही. मेला गेला तो नवरा बिचारा. आता परिस्थिती अशी झाली की तर मेल्यानंतर मग आता पाप तर घडलंय, बरोबर आहे की नाही? पाप तर घडलंय, पण मग हे पाप आता द्यायचं कोणाला, कोणाच्या माथ्यावर थापायचं हे पाप? कोणीतरी वाटेकरी पाहिजे ना त्या पापाला. सगळ्यात पहिले विचार केला बाईचा, काहीही चूक नाही बिचारीची, उलट अर्थी नवऱ्याने 2 घास जास्त खावेत म्हणून तिने प्रयत्न केले. का माझा नवरा राबतोय शेतावर, चांगलं खाल्लं तर चांगलं काम करेल. काहीही चुकी नाही त्याची. काय चुकी त्या बाईची? मग त्या सापावर विषय आला. काय चुकी आहे त्या सापाची? अरे त्या घारीने त्याला पकडलेल्या चोचीमध्ये एवढ्या वेदना होत होत्या की त्या वेदना त्याला असह्य झाल्या होत्या. असह्य झालेल्या वेदना, आणि त्या वेदनांमुळे त्याला काय माहिती, मी गरळ ओकणार आहे, मी जे विष ओकणार आहे, खाली टाकणार आहे, माझ्या तोंडातून सोडणार आहे, ते जाऊन त्या भाकरीवरच पडणार आहे, त्याला काय माहिती आहे? नाही, मग सापालाही पकडायचं नाही, सापही पापी नाहीये. मग तो गरुड, अर्थात ती घार. घार का? अरे घारीचा काय दोष आहे? तिचं भक्ष्य तिने चालवलेलं, काय काय दोष आहे तिचा? नाही, मग घार पण नाही. मग आता करायचं काय? यमाने काही दूत चिंचवलीमध्ये पाठवले, बरं का? आणि ज्यांचा कामा आवरली होती घरातली, त्या 4-4, 5-5 बाया अशा नाक्यावर बसलेल्या, पायरीवर बसलेल्या, काही घरामध्ये बसलेल्या, आणि त्यांचा तोच विषय चालला होता. काय पक्की प्या करणार काय बाई ती?
कोण बोलते आमक्याने असा केला, कोण बोलते तमक्याने तसा केला, कोण बोलते शेजाऱ्यांनी, कोण बोलते आमक्याने, कोण बोलते ते आमच्या गावातली ही बाई अमुक अमुक लय बेकार आहे, लय खराब आहे. अरे बाबा बाबा लय त्या बाता ऐकाल ना तुम्ही. माऊली कधी कधी जर असं समजा आपण अभ्यासाला बसतो ना, 4-5 बाई अशा बसले असतील ना, आपल्या तिकडे ध्यान, पोरांचं आपल्याला वाटतं का ध्यान नाही, पण ध्यान सगळं असायचं. त्या बाता जर ऐकल्या ना रात्रभर झोपत नसायचो आम्ही. ही भूताली ना ती भूताली ना, ही अमुक ना ती. अरे बाबा असं जर असतं तर सीमेवर त्यांना उभे केले असते ना, कशाला सैनिक ठेवलं असतं, मारला लिंबू खालास. काय माणसाच्या अंतःकरणामध्ये काय पेरलंय बघा ना, काय काय विचार येतात, काय विचार येतात माणसाच्या अंतःकरणामध्ये. आणि मग त्या बायांचे ते विषय असे चालू होते. तेवढ्यात मग त्या यमदूतांनी सांगितलं, महाराज काही टेन्शन घेऊ नका, यमाला काय 1 ना 2 नाही, तुम्हाला पाहिजे तेवढ्या भेटतील पाप थापायला. आणि मग त्यांचं पाप यांच्या माथ्यावर तापलं थोडं थोडं करून सगळ्यांच्या. काहीही न करता आपोआप पाप कर्म घडतात बघ, आपोआप सहज सहज घडतात. पुण्यकर्म करावी लागतात. आम्हाला जर आमच्या जीवनातलं सार जर शोधायचं आहे तर त्यासाठी आम्ही सतसत विवेक बुद्धी वापरून आणि त्याप्रमाणे कर्म केली पाहिजे, त्याप्रमाणे आचरण केलं पाहिजे. बघा ना किती स्पष्ट या ठिकाणी माऊली म्हणतायत, जे देखे सारासार विचारता, भ्रांती ते पाही असारता. आसारासाठी आम्ही सगळं काही करतोय. आसार कर्म करण्यासाठी, आसारासाठी, आसार प्राप्त करून घेण्यासाठी आम्ही किती अट्टास करतोय बघा ना, पण सारासाठी तेवढा अट्टास करत नाही. ज्याच्यामुळे आम्ही सगळं काही कार्य करतोय त्या देवाला विसरतोय, त्या देवाचं विस्मरण होतंय आणि म्हणून आमच्याकडून पाप कर्म घडतात. म्हणून आमच्याकडून पाप कर्म घडतात. संतांनी काय केलं माहितीये का? सार शोधलं, आसार जाणून त्यागलं, त्याची त्याग केला आसाराचा. अर्थात मन तुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. एखादी कथा ऐकली त्यातला बोध घ्या, त्यातलं सार घ्या. नेमकं त्याच्यात भगवंताला काय सांगायचंय, संतांना काय सांगायचंय, आसार टाकून द्या ना बाजूला, टाकून द्या. श्रवण करताना माणसाने काय करायचंय, जे आहे ते सगळं घ्यायचंय बरं का, जे आहे ते सगळं घ्यायचंय. आणि मग ज्या वेळेला आपण मनन करतोय की नाही, त्यावेळेला जे आपल्या हिताचं आहे तेच ठेवायचं आहे, जे अनहिताचं आहे ते बाजूला करायचं. आपली जनावर बघा, ज्या वेळेला माळ रानावर चरायला जातात ना, त्यावेळेला त्यांना माहितीये पोट खूप मोठं आहे आपलं. जनावरांचं पोट किती मोठं आहे तुम्ही विचार करा. आमचं टिचभरच आहे तरी आम्हाला जेवायला कमीत कमी अर्धा ते पाऊण तास लागतो, कमीत कमी अर्धा ते पाऊण तास ना. त्या टेबल खुर्ची असली तर मग सांगावंच नाही. म्हणून लोक बोलतात का भारतीय बैठक बरी पंगत. टेबल खुर्ची असली ना की मग ते मागच्या ना खूप वेटिंग करावी लागते, खूप वेळ वाट पाहावं लागते. असू दे हरकत नाही. आमचं टिचभर पोट आहे, आम्हाला अर्धा पाऊण तास लागतोय जेवायला. जर एवढं मोठं पोट आहे 10-12 तास तर पाहिजेत. आपण किती तास, 2 ते 3 तास जास्तीत जास्त त्यांना माळ रानावर ठेवतो, बरोबर आहे की नाही. बघा ना, 4 वाजता जर संध्याकाळच्या वेळेला जनावर सोडली, 6 वाजता 6:30 वाजता घरी येतात. त्यांना माहिती आमचं पोट खूप मोठं आहे. ऐका, पण आता जर रवंत करत बसू तर तेवढा वेळ नाही आमच्याकडे. म्हणून ते काय करतात, चारा घे 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 करतात, चारा घे घे करतात ते. आणि घरी आले ना का निरीक्षण करा, ते चारा रवंत करत असतात. घेतलेला चारा काय करत असतात, रवंत करत असतात. आम्हाला सार आसार जर शोधायचा आहे ना, तर आम्ही काय केलं पाहिजे, कथा होती तेथे जावे, दुरी दिनासारखे बैसावे. आम्हाला काहीच येत नाही असं बसलत ना की तुम्हाला श्रवण होईल. मला खूप काही येतंय, काहीच घेता येणार नाही. समजतंय ना? आम्हाला काहीच येत नाही अशा प्रकारे जर आपण श्रवण केलं ना तर आपल्याला खूप काही घेता येईल. पण मी खूपच ज्ञानी आहे, मला खूप काही येतंय, ह्या महाराजापेक्षा माझा अभ्यास जास्त आहे, काहीही घेता येणार नाही. अभिमानाने काहीही घेता येत नाही. दुरी दिनासारखे बैसावे, असं घ्या की त्या महाराजालाही जे घेता आलं नाही ते आपण घ्या. कारण हे सगळं आपल्यासाठीच आहे ना, तुमच्या माझ्यासाठीच आहे ना. रवंत करा, श्रवण केल्यानंतर मनन करा, परत परत विचार करा. आणि मनन करताना जे सार आहे ते घ्या, जेणेकरून आपला उद्धार होईल, जेणेकरून आपल्याला जीवनाचा मार्ग सापडेल, जगण्याचा मार्ग सापडेल. बरं का, जे आयुष्य भगवंताने दिले ना ते सहज दिलेलं नाही, सहज मिळालेलं नाही ना. पाप पुण्य समकृत हा, मग नर यनुष्य जे आहे ते पाप पुण्य समान झाल्यानंतर आपल्याला हा नरदेह मिळालेला आहे.
नरदेह मिळूनही आपल्याला जे आयुष्य मिळाले ना, ही सगळ्यात मोठी भगवंताची दिलेली देणगी आपल्याला. फुकट काय मोजलंय आपण? जे आयुष्य भगवंताने आपल्याला दिलंय ना, ही सगळ्यात मोठी देणगी आहे. त्या देणगीचं चीज करा, काहीतरी सार्थक करा. प्रत्येकाला वेगवेगळं आयुष्य दिलंय ना बाबा. कोणाला 100 वर्षे, 80 वर्षे. आता त्या कुंभमेळ्यामध्ये बघा आपण पाहतोय 150, पावणे 200, 200 वर्षापर्यंतचे असलेले महापुरुष त्या ठिकाणी आहेत, साधू पुरुष त्या ठिकाणी आहेत. 200 वर्ष तपश्चर्या आहे त्यांची, साधना आहे त्यांची, बरं का. आपला विचार आपण करू 80 वर्षे, 60 वर्षे, 50 वर्षे, 40 वर्षे, 20 वर्षे, 10 वर्षे, 5 वर्षे, 5 मिनिटं पण नाहीत काहींना. जन्माला आला काही ना गेला काय. आयुष्य मोजावया बैसला मापारी, तू का रे व्यवहारी संसाराच्या. नेईल ओढुने ठाऊके नसता, न राये दुच्चिता हरिवीण. आपलं आयुष्य आपण मोजत नाही, पण तो मापारी मोजतोय ना. मिनिटा मिनिटाचं आयुष्य मोजतोय. घडीने घडी काळ आयुष्य खातोय. देहांती तुला कोण सोडू पाहत. देहाला अंत आहे, जाणार आहे. आयुष्य मर्यादित आहे, मर्यादित आहे, आपल्या हातात नाहीये. आम्हाला नरदेह भगवंताच्या कृपेने मिळालेला आहे. आमचं आयुष्य किती असावं हे आमच्या हातात नाहीये. आहे का? आयुष्य किती असावं आपल्या हातात आहे. आम्हाला खूप वर्ष जगावं वाटतंय, पण मिळत नाही. मरावं कोणालाच वाटत नाही. किती आयुष्य असावं हे आमच्या हातात नाही आहे, पण ते दिलेलं आयुष्य कसं असावं हे मात्र आमच्या हातात आहे. समजतंय ना? आयुष्य किती असावं हे आमच्या हातात नाही आहे, पण ते आयुष्य कसं असावं हे आमच्या हातात आहे. ते आयुष्य जर आपल्याला सुंदर जगायचं असेल ना, आनंदाने जगायचं असेल, भगवंताने दिलेलं जे आयुष्य आहे ते शेवटपर्यंत जर आपल्याला व्यवस्थितरित्या जर त्याचा आनंद घ्यायचा असेल ना, तर त्यासाठी संसार प्रपंच करता करता देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य करा. तुम्ही सोडू नका ना संसार. तुम्हाला घरदार सोडायला कोणी सांगितलं? बरं का. सगळं काही जर केलं असेल ना आपण, तर असू द्यात. ऋणानुबंधाच्या गाठी आहेत. ज्या आई वडिलांचे ऋण आपल्यावर आहेत त्याच आई वडिलांच्या पोटी आपला जन्म झालेला आहे. ज्या मुलाबालांचे ऋण आपल्यावर आहेत किंवा मुलांवर आहेत त्याच मुलांनी आपल्या पोटी जन्म घेतलेला आहे. ज्या बाईचे ऋण आपल्यावर आहेत किंवा ज्या बाईवर आपले ऋण आहेत तीच बाई आपल्याला प्राप्त झालेली आहे, मिळालेली आहे. ज्या समाजाचे, ज्या कुटुंबाचे, ज्या देवाचे, देशाचे, धर्माचे ऋण आपल्यावर आहेत त्याच ठिकाणी आपला जन्म झालेला आहे ना. ते ऋण फेडायचे आहेत आणि म्हणून कर्तव्य म्हणून सगळं काही कार्य आलेलं वाट्याला ते करायचं आहे. खरं तर आपण ज्या ठिकाणी जन्माला आलेलो आहोत त्या ठिकाणी आपल्या वाट्याला आलेली कर्म प्रामाणिकपणे करणं याला धर्म म्हणतात, गीता ग्रंथ सांगतो. समजतंय ना? प्रामाणिकपणे करणं याला धर्म म्हणतात. आमचं कर्तव्य काय आहे? आम्ही देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. करतोय का? करतोय आम्ही देवाचं नामस्मरण. आम्ही ग्रंथ वाचन केलं पाहिजे. आम्ही संतांचा अनुभव घेतला पाहिजे. आम्ही संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला पाहिजे. का? आम्हाला कसं जगावं, वागावं हे कळलं पाहिजे. आम्ही देवाच्या पुढ्यात हात जोडून देवाला प्रार्थना केली पाहिजे. देवाला डोळे भरून बघितलं पाहिजे. आमचं कर्तव्य आहे ना. जे विचार आम्हाला जगद्गुरु तुकोबांनी दिलेले आहेत ते विचार घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न केला पाहिजे. जे विचार आम्हाला मौली ज्ञानोबांनी दिलेले आहेत ते विचार आम्ही आमच्या समाजामध्ये, आमच्या समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींनी ज्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ते टिकवायचं आहे, वाढवायचं आहे, आम्हाला सांभाळायचं आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न केले पाहिजे. आमचं कर्तव्य आहे ना, कर्तव्य आहे ना. आम्ही काय करतोय रे? बघा, फक्त विचार करा. आम्ही सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंतचा जर आम्ही अभ्यास केला तर आम्ही त्या संसारासाठी किती करतोय आणि देवासाठी, अर्थात आमच्या अध्यात्मासाठी किती करतोय, परमार्थासाठी किती करतोय त्याचा विचार करा. मौली माणूस एवढा रजगुणी आहे ना, फक्त देवाला अगरबत्ती लावली तरी पण खूप मोठा समजतोय तो. त्याला असं वाटतं की मी खूप मोठी भक्ती केली. नुसती अगरबत्ती ओवाळली ते पण पुरू 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 करून या देवाला म्हणतोय तुला पुरू का, तुला पुरू का. बघितलंय अगरबत्ती ओवाळणारा कसा असतो तो?
किती घाई असते त्याला. मंदिराच्या पुढ्यात जाऊन अर्धी चप्पल पायात आणि अर्धी बाहेर, आणि मग तो नमस्कार करतो. एवढा घाई, एवढी घाई त्याला. बरं कसली घाई आहे? घाई कसली आहे? तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतचा विचार करा, झोपताना, की संपूर्ण दिवसभरामध्ये मी देवाचं किती केलंय, अध्यात्माचं, धर्माचं किती केलंय, आणि माझ्या स्वतःच्या संसाराचं किती केलंय. आम्ही 12-12 तास संसारासाठी राबतोय. राबू नका असं नाही. काबाड कष्ट केला तर 4 पैसे मिळतील, आणि 4 पैसे मिळाला तर तुम्हाला अन्न, वस्त्र आणि निवारा या गरजा पूर्ण करता येतील. पण तिथे विचार करा ना, आम्ही 12 तास जर आमच्या संसारासाठी करतोय, तर सकाळी अर्धा तास, संध्याकाळी अर्धा तास काय आमच्यासाठी आम्ही परमार्थ करू शकत नाही? देवाचं नामस्मरण करू शकत नाही? ग्रंथ वाचन करू शकत नाही आम्ही? पण अशी कितीतरी माणसं आहेत, काही करत नाही तरी देव त्यांना सांभाळतोय. भाग्यमान आपलं. काही करत नाही माऊली. उलट आरती सांगू का तुम्हाला, देवाचं नामस्मरण करणाऱ्यांना जो देव सांभाळतो ना, देवाची पूजा करणाऱ्यांना जो देव सांभाळतो ना, नास्तिकांना सुद्धा तोच देव सांभाळतो. देवाला देव नाही आहे म्हणणाऱ्यांना सुद्धा तोच देव सांभाळतो, वेगळा नाही. आता माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्या घरामध्ये तुम्हाला थंड पाणी मिळावं, तुमच्या घरामध्ये काही भाजीपाला काही काळ टिकून राहावा, काही वस्तू, काही गोष्टी त्याच्यामध्ये ठेवल्यानंतर काही काळ टिकून राहावा म्हणून तुम्ही 15,000चा फ्रीज घरात आणला. किती हजाराचा? किंमत लक्षात ठेवा. किती हजाराचा? 15,000चा फ्रीज तुम्ही घरात आणला. नवीन आहे, चांगली कंपनी आहे. तुम्ही आणतानाच त्यांनी, त्या डीलरने तुम्हाला किती गॅरंटी दिली माहिती आहे? 10 वर्षाची गॅरंटी दिली. किती वर्षाची? 10 वर्षाची. आता मला सांगा, घरी तो फ्रीज आणल्यानंतर, आणल्याबरोबर आपण काय करतोय? पोरांना जरी ताण नसली तरी ते मुद्दाम पाणी प्यायला जातात का? नवीन फ्रीज आहे ना, गार पाणी प्यायला नाही. आपल्याला पण जेवढा असेल नसेल तेवढा सगळं आम्ही त्या फ्रीजमध्ये टाकून देतोय, ठेवून देतोय का? आता भरपूर काळ, भरपूर वेळ टिकून राहील आमचा भाजीपाला वगैरे सगळं काही. आनंद वाटतोय. कोणी शेजारी आलं तर त्याने न विचारता, पण मी सांगतो 15,000चा आहे, 10 वर्षाची गॅरंटी आहे. 10 वर्ष त्यांनी सांगितलंय, काहीच होणार नाही. बरोबर आहे? सांगतो ना, आनंद आहे ना आपल्याला. 15,000 खर्च केले म्हणजे तो आनंद आपल्याला वेगळ्याच प्रकारचा आनंद, की नाही? सांगतोय आम्ही. कोणी आल्यानंतर सांगतोय 10 वर्षाची गॅरंटी दिली, त्यांनी सांगितलंय 10 वर्ष धोका नाही त्याला, 10 वर्ष काही होणार नाही. रंग बघा ना किती भारी आहे. आपली पसंतीच तशी आहे, आपली चॉईसच तशी आहे. रंग बघा किती मस्त आहे. तिसऱ्या दिवशी जर तो फ्रीज बंद पडला, ऐकताय ना? समजा जर तिसऱ्या दिवशी तो जर फ्रीज बंद पडला तर तुम्ही काय कराल? आरती कराल? असू द्या, चला मस्त आहे, रंग चांगला आहे, भारी आहे, 15,000 खर्च केलंय, आपण रोज आरती करू, त्याला राहिला तरी चालेल. सांगा ना मला, ठेवाल तुम्ही? ठेवाल? फ्रीज बंद पडला एवढा कळाल्याबरोबर तुम्ही लगेच त्या डीलरला फोन कराल, त्याला सांगा, दादा जसं आहे तसं घेऊन जा आणि आम्हाला नवीन फ्रीज दे. हा नाही पाहिजे, कारण तिसऱ्याच दिवशी बंद पडलाय. रिपेअरिंग तर जमणारच नाही, तिसऱ्या दिवशी बंद पडलाय. तुम्ही सांगा, एखादी वस्तू ज्या कामासाठी आम्ही आमच्या घरी आणलेली आहे, जर त्या वस्तूने ते काम केलं नाही तर आम्ही 1 मिनिट पण ती आमच्या घरात ठेवत नाही. ऐकताय ना माई, माऊली, दादा, बाबा, काका, ऐकताय ना? बघा किती महत्वाचं आहे. ज्या कामासाठी जी वस्तू आम्ही आमच्या घरी आणलेली आहे, त्या वस्तूने जर ते काम केलं नाही तरी 1 मिनिट पण ती वस्तू आम्ही आमच्या घरात ठेवत नाही. लगेचच बाहेर काढतोय, लगेचच बाहेर काढतोय, लगेचच तिरस्कार करतोय तिचा. ज्या कामासाठी आम्हाला हा नरदेव भगवंताने दिलेला आहे, ज्या कार्यासाठी हा शरीर, हा नरदेव आम्हाला देवाने दिलेला आहे, कुठल्याही प्रकारचं काम न करता सुद्धा देवाने आम्हाला या जगामध्ये ठेवलंय, आम्हाला सांभाळतोय. हे आमचं परम भाग्य आहे, हे आमचं महत्भाग्य आहे, हे आमचं महत्भाग्य आहे. काहीही न करता तो देव आम्हाला सांभाळतोय, काहीही न करता तो देव आम्हाला सांभाळतोय, हे आमचं महत्भाग्य आहे. आणि म्हणून आसारामध्येच सार लपलेला आहे, या देहामध्येच तो देव आहे. देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर. जणू देह ही पंढरी, आत्मा पांडुरंग. जे जग आपण अनुभवतोय की नाही, जी सृष्टी आपण अनुभवतोय की नाही, जे दृश्य आपण अनुभवतोय की नाही,
त्या दृश्यामध्येच ते अदृश्य आहे. ते आहे कसं? नैनम छदंती शस्त्राणी नैनम दहती पावकाना चैनम क्लेदंती कोण शोषयति मृतः. अशा प्रकारे जरी असलं तरी प्रत्येक गोष्टीला सामर्थ्य तेच देते. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यो चाले, म्या हालविल्या प्राणो हाले, जे जगाते चालिता. अर्थात संपूर्ण सृष्टी ज्याच्यामुळे कार्य करते, ज्याच्या आधाराने कार्य करते, ते देव म्हणजे सार आहे, तो परब्रह्म म्हणजे सार आहे. आणि त्या साराची ओळख जर आपल्याला घ्यायची तर आपण अखंड काय केलं पाहिजे? पांडुरंग परमात्म्याचा परमार्थ केला पाहिजे, भक्ती केली पाहिजे, संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास